नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये। तर आज आपण चाललेलो आहे तुळशीबागेत। आता तुळशीबागेत सर्वप्रथम गेल्यावरती आम्ही दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं। दर्शन लांबूनच घेतलं आणि त्यानंतर आम्ही बाईक पार्किंगला गेलो होतो। दगडूशेठ गणपतीच्या बॅक साईडला देखील पार्किंग पहिलं होतं, पण आता कदाचित गणपती असल्यामुळे त्यांनी ते पार्किंग बंद केलं होतं। त्यामुळे आम्हाला कुठे जागा शोधत होतो आणि नेमकी इथे लकीली आम्हाला जागा भेटली, कारण का पार्किंगला जागा भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे। नाहीतर आपल्याला एक पे आणि पार्क म्हणून आहे, पण ते खूप लांब पडत होतं दगडूशेठ गणपतीपासून। त्यामुळे आम्ही इथे बाईक पार्क केली आणि त्यानंतर सगळ्यात आधी गेल्यावरती माझी नजर पडली ती या खणाच्या ड्रेसवरती। खरं तर मला आहे ना हीच मेन घ्यायचं होतं की जशा माझ्या साड्या आहेत ना तशा मला सेम सुशाला असे ड्रेस घ्यायचे होते। तर हे बघा अशी आहे ना माझ्याकडे सेम साडी आहे आणि सेम मला हा कलर दिसला आणि जे नॉटवाला जो फ्रॉक आहे ना तो खूपच सुंदर वाटत होता। तर मी तिला चेक केला, परफेक्ट साईज येत होती आणि दिसायला देखील अप्रतिम दिसत होता। तर म्हटलं आपण हा घेऊया। तर इथे बघा फिक्स रेट लिहिलेत, पण ह्याची खरं प्राइस आहे ना 250 आहे। मी ह्यापूर्वी देखील घेतलेले आहे, त्यांनी सांगताना मला 430 सांगितले, पण शेवटी त्यांनी 250ला दिला। त्यानंतर पुढेच एक शॉपमध्ये आम्ही अजून ड्रेस बघितले, पण ते म्हटलं एवढे काही नंतर आवडले नाही, मग कॅन्सल केले। आणि पुढेच आहे ना समोर आईस्क्रीमचं दुकान होतं। तर स्वरूप ते बघून रडत होता की मम्मा पप्पा चला मला आईस्क्रीम खायची आहे। म्हटलं ठीक आहे, थोडा वेळ आपण थांबूया, म्हणजे मुलांना थोडा ब्रेक पण होईल आणि खाणं पण होईल। आईस्क्रीम खाऊन झालं होतं, त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि पुढे आहे ना आज सगळीकडे पुण्यामध्ये आहे ना गणपतीच्या डेकोरेशनची तयारी चालू होती आणि तुम्ही बघू शकता एवढे सुंदर होते ना। तर इथे मला शीशाला आहे ना काही हेअर बँड क्लिप्स घ्यायचे होते, तर ह्याची प्राईस आहे ना 50 रुपीज होती। त्यानंतर आहे ना आज आम्ही वेगळ्याच रस्त्याने गेलो होतो, कारण का ते नेहमीचे रस्ते बंद होते, कारण का तिथे गणपती बसणार होते नंतर। तर इथे ड्रेस वगैरे आणि हा ब्लाऊज अप्रतिम होते, खरंच खूप सुंदर होते। आणि तिथे नंतर आहे ना फुलं वगैरे मला घ्यायची होती। तर इथे बघा खूप सुंदर होते, पण ह्याची प्राइस आहे ना भरपूर होती, 500ला 2 होते आणि हे फर 2 मीटर 350ला होतं। छान होतं, पण माझ्याकडे फर होतं त्यामुळे मला फर घ्यायचं नव्हतं। त्यानंतर बघा ह्या मोत्यांच्या माळा वगैरे खूप सुंदर होत्या आणि ही गहू माळ ही मला खरंच खूप आवडली, पण त्यांनी प्राइस 450 सांगितली। त्यामुळे मी थोडा विचार केला की घ्यायची की नको, कारण का खूप महाग वाटतंय। आणि अशा वेगवेगळ्या आहे ना खूप सुंदर कलेक्शन होतं आणि त्याची प्राइस पण प्रत्येकाची वेगवेगळीच होती। आता पुढे ज्वेलरी वगैरे बघून घेतल्यानंतर आम्ही ह्या ठिकाणी आलो आणि इथे खूप सुंदर अशी भातुकलीची भांडी होती, खूपच अप्रतिम होते आणि प्रत्येक गोष्टी ना खूप अशा छान होत्या। तर इथे बघा छोटे छोटे हत्ती होते आणि छोटासा रणगाडा देखील होता। तर मला शोपीसमध्ये तो घ्यायचा होता, पण त्या छोट्याशा एवढ्याशा रणगाड्याची प्राइस आहे ना 700 रुपये होती। बघा केवढूसा होता, पण म्हटलं खूप महाग वाटतोय, घ्यावा की नको, म्हटलं नको सध्या गरज नाही आहे। तर इथे बघा एक त्यांनी पाटी लिहिली होती की वस्तू घेणार नसेल तर त्याला हात लावू नका आणि जर हात लावली तर 10 रुपये दंड आहे। पुण्याच्या पाट्या ह्या तुम्ही ऐकल्याच असतील, अशा वेगवेगळ्या पाट्या, आणि बरोबर आहे जर लोकांना घ्यायचंच नसेल तर उगाचच त्यांनी असं हात लावू नये। तर इथे बघा ही माळ मला आवडली, खूप सुंदर वाटत होती, 200 रुपये प्राइस होती, तर ती मी घेतली नंतर। तर पुढे आम्ही गेलो, तर आज आहे ना वेगवेगळं अशा ज्वेलरी आणि आता लवकरच गौरी गणपती येणारे 3-4 दिवस राहिलेले आहेत आणि इथे बघा एवढं सुंदर महालक्ष्मी इथे सजवल्या होत्या ना, खूपच अप्रतिम। आणि मी तुम्हाला पुढे दाखवते त्यांच्या साड्या, त्यांची ज्वेलरी, मुकुट खूप सुंदर होते।
आम्हाला दरवाजाला इथे तोरण लावायला घ्यायचं होतं आणि मला छोटेसे हार देखील घ्यायचे होते. तर ह्याची प्राईस होती 150 आणि खूप छान असे लॉंग होते. तर ते मी घेतले आणि मग बाहेर पडलो, कारण का मुलं पण त्रास देत होते आतमध्ये गर्दीमध्ये. तर इथे फुलांचं मार्केट होतं. तर आज मी आहे ना फर्स्ट टाईम आली असेल असं मला वाटतं आहे, कारण का दरवेळेस मी तुळशीबागेत जाते ना, तर मला असं वाटतं की मी नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी जाते, कारण का आज गणपती येणार असल्यामुळे ना बऱ्याच ठिकाणचे रस्ते बंद होते आणि ते दुसरीकडून निघणार होते. तर इथे बघा छान अशी फुलं होती, फुलांचं असं पॉट होतं. तर ते मला एक छोटंसं आवडलं, ते घेतलं मी. आणि आता लवकरच हरतालिकेची पूजा आहे, त्यामुळे हरतालिकेच्या छोट्याशा मूर्ती होत्या आणि स्वरूपला हा गेम घ्यायचा होता. तर मग त्याला तोही घेतला, कारण का तो रडत होता. म्हटलं रडवण्यापेक्षा त्याला घेतलं. आणि मी नंतर देवाला छोटेसे हार घेतले. आणि इथे बघा सुंदर खूप डेकोरेशन आहेत. आता लवकरच गणपती येणार आहे, त्यामुळे पूर्ण पुणे असं एकदम गजबजलेलं आहे. तर आम्ही आता निघालेलो आहे मेट्रोच्या इथे मंडईमध्ये. तर फर्स्ट टाईम आलेली आहे, तर तिथे थोडंसं जरा जागा होती. मग थोडा वेळ आम्ही ब्रेक घेतला, कारण का मुलं रडतात, त्यामुळे आम्ही काय केलं, थोड्या वेळाने थोडासा ब्रेक घेतला. आणि मी खाऊ नेहमी नेतेच, तर मुलांना थोडेसे ड्रायफ्रूट दिले आणि थोडं जरा शिशा वगैरे खेळली. तिथे जागा होती बरीच. तर खेळल्यानंतर आम्ही पुढे गेलो. तर पुढे आम्ही गेलो होतो मंडईमध्ये. तर इथे फ्रूट मार्केट होतं. तसं आहे ना थोडंसं कडक ऊन पडलं होतं, पण काय झालं, एक थोड्या वेळेस 10-15 मिनिटांमध्ये अचानक पाऊस यायला सुरुवात झाली आणि मग समोरच एक वाहनतळ होतं. तर तिकडे सगळे गेले. तर म्हटलं तिथे बहुतेक जागा असावी. आम्ही देखील गेलो, कारण का आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो इथे. आणि आतमध्ये गेल्यावरती बघितलं एवढं सुंदर डेकोरेशनचं सगळं होतं ना. विठ्ठल रखुमाईची मूर्ती, त्यानंतर वारकरी होते आणि असे भातुकलीचे खूप सुंदर असे खेळ होते. खूप अप्रतिम होते सगळे गोष्ट, जे गणपतीमध्ये किंवा महालक्ष्मी समोर जे ठेवले जातात ना, ती खेळणी होती. त्यानंतर बाहेर पडल्यानंतर आम्हाला मुलांना थोडीशी भूक लागली होती. म्हटलं थोडा वेळ बसता येईल निवांत, कारण का बाहेर गर्दी देखील आहे. मग आम्ही नेहमी तुळशीबागेत आलो ना की काका हलवाईमध्ये येतो, कारण का तिथले स्नॅक्स मला खूप आवडतात. स्पेशली सुरईची वडी. आणि इथे ना चीज वडा घेतला होता फर्स्ट टाईम, तो देखील अप्रतिम लागत होता. तर फर्स्ट मी इथे सगळं घेतलं. स्वरूपला विचारलं, स्वरूप तुला काय काय हवं आहे, पण त्याचा काही एवढा मूड नव्हता. तर त्याने नंतर सुरईची वडी खाल्ली. मी पॅटीस घेतले होते, एक सुरईची वडी, एक प्लेट आणि एक वडा घेतला होता. तर इथे आपण सेल्फ सर्विस असते, आपण घ्यायचं. आणि वरती आहे ना छान अशी सिटिंग अरेंजमेंट आहे, खूप छान आहे. आणि तिथे वॉशरूम वगैरे आहे, त्यामुळे ना नेहमी मला तुळशीबागेत वगैरे गेलं की तिथे थोडंसं फ्रेश व्हायला किंवा मुलांना देखील फ्रेश व्हायला खूप बरं पडतं. तर इथे आम्ही वरती चाललेलो आहे. तर वरती बघा खूप सुंदर आणि खूप क्लीन असं आहे. तर आम्ही थोडा ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर बाहेर पडलो. तर बाहेर बघा लवकरच गणपती येणार आहे, म्हणून एवढं अप्रतिम आणि एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे ना. खरंच पुण्यामध्ये मानाचे गणपती खरंच मी ह्यावेळेस नक्की जाणार आहे, कारण की ना लग्नानंतर मी एकदाच गेली होती, त्यामुळे स्वरूप लहान होते आणि नंतर श्रीषा लहान होती. त्यामुळे म्हटलं ह्यावेळेस आपण नक्की जाणार आहे. माझे येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटेल. मग आम्ही नंतर गेलो मूळचंद मिलला, कारण का मला नाही ते मला माहीत होतं की महालक्ष्मीसाठी किंवा गौरीसाठी आहे ना अशा खूप छान साड्या येणार आहेत आणि प्राईस देखील खूप छान आणि कमी किमतीमध्ये असते. तर इथे बघा बऱ्याच वेगवेगळ्या साड्या होत्या. तर इथे मला एक
युनिक साडी वाटली ती म्हणजे मोदक साडी, म्हणून खूप फेमस आहे. तर इथे बघा दगडूशेठ गणपतीच्या थोडं पुढे छान डेकोरेशन केलेलं आहे. तर चला तर मंडळी, आजचा व्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच आणि छान नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत